नमस्कार, कुकिंग विथ साचिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बाप्पांच्या आवडीचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। येथे एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। त्यामध्ये 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घालायचा। त्याला 1-2 मिनिट तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा। ज्या वाटीने ओल्या नारळाचा चव घेतलाय त्याच वाटीने 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। गूळ वितळला की सारण पातळ होतं। याला चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचंय। गॅस मीडियम ठेवायचा। अशा प्रकारे सारण चांगलं कोरडं झालंय। त्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालायची। 1 चमचा भाजून घेतलेली खसखस घालायची। खसखस मी आधीच भाजून घेतली होती। याला चांगलं मिक्स करायचंय। सारण आता कोरडं झालेलं आहे। याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। आता उकड काढून घेऊ। त्यासाठी एका पातेल्यात 2 वाट्या पाणी घालायचंय। चवीनुसार मीठ घालायचंय। 1 चमचा साखर घालायची। 1 चमचा तूप। त्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आणायची। ज्या वाटीने 2 वाट्या पाणी घेतलंय त्याच वाटीने 2 वाट्या तांदळाचं पीठ घालायचंय। गॅस कमी करायचा आहे। याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। सगळीकडून हलवून उकड चांगली मिक्स करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा गॅस कमी ठेवायचा आहे। हे बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिट तसंच ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर झाकण काढून याला एका ताटामध्ये काढून घेऊ। उकड गरम आहे त्यामुळे याला हात न लावता आपण मॅशरच्या सहाय्याने चांगलं मॅश करून घेऊ। तुम्ही एखाद्या तांब्याला खालून तूप लावून त्याने मॅश करू शकता। उकड कोमट झाली, हाताला सोचवेल अशी झाली की याला हाताने चांगलं मळून घ्यायचं। आपण जेवढी उकड मळू तेवढे आपले मोदक मऊ लुसलुशीत बनतात। त्यामुळे उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे। उकड चांगली मळली गेलेली हे कसं ओळखायचं? एक गोळा घ्यायचा, त्याला चांगलं हातावर गोल करायचं आहे आणि त्याला दोन्ही हाताच्या मध्ये प्रेस करायचं। अशा प्रकारे हे बघा, याला कुठल्याही प्रकारचे चिरा किंवा क्रॅक केलेले नाही आहे। याचा अर्थ आपली उकड चांगली मळली गेलेली आहे। तर लगेचच मोदक करायला घेऊ। मी इथे एक छोट्या आकाराचा गोळा घेतलाय। चिटकत जर असेल तर बोटाला पीठ लावून अंगठ्यामध्ये ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने गोल पारी करून घ्यायची आहे। तुम्हाला जर हाताने पारी करायची नसेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता। पारी ही आपल्याला पातळ करायची आहे। हे बघा अशा प्रकारे आणि अंगठ्याजवळचं बोट हे मध्ये ठेवायचं आहे आणि बाजूच्या दोन्ही बोटांनी याला चिमटा काढून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे छान कळी पडली जाते। अशा सगळ्या कळ्या पाडून घ्यायच्या। कळ्या पाडून झाल्या की यामध्ये सारण घालायचं। जेवढं मावेल तेवढं सारण घालायचं। हलक्या हाताने फिरवत सर्व कळ्या एकत्र आणायच्या आणि याला बोटाने चांगलं जोडून घ्यायचं आहे।
बोटाने कळ्या चांगल्या जोडून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेते. हे बघा, दोन्ही हाताच्या मध्ये मोदक गोल फिरवायचा, त्याने कळ्या अजून खुलून येतात. अशाच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेते. हे बघा, मी 11 मोदक बनवून घेतले. आता आपण याला वाफवून घेऊ. त्यासाठी मी इथे एका चाळणीला तूप लावून घेतलंय. तुमच्याकडे जर केळीचे पानं असेल तर तुम्ही ते पण ठेवू शकता. इथे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय. त्यावर मोदकाची चाळणी ठेवून झाकण ठेवून त्याला चांगलं वाफवून घ्यायचंय 10-15 मिनिट. 10-15 मिनिटानंतर झाकण काढून चाळणी काढून घ्यायची. आपले मोदक तयार झालेले आहेत.